विद्यार्थ्यांनो, गुड मॉर्निंग. सर्वांना गुड मॉर्निंग आणि सप्रेम जय भीम. सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आपला रसायनशास्त्राचा शेवटचा टप्पा बाकी होता. यामध्ये आपण संकीर्ण रसायनशास्त्र शिकत होतो. त्यामध्ये त्या दिवशी आपण ग्रीन हाऊस इफेक्ट आहे ना, हरितगृह परिणाम हा बघितला होता. त्यानंतर आज बघूया त्या पुढचा भाग, आणि हा परीक्षेत विचारला गेला आहे फ्रिक्वेंटली. वातावरणाचे थर. वातावरणाचे थर, ठीक आहे. वातावरणाचे थर म्हणजे काय? लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर, ठीक आहे. आता यामध्ये आपण बघूया विद्यार्थ्यांनो की जसं आपली पृथ्वी आहे, आपण फिजिक्स, केमिस्ट्री या सर्व विषयांमध्ये, विज्ञान विषयामध्ये किंवा भूगोलामध्ये तुम्ही शिकलेच असाल की पृथ्वीवर एक विशिष्ट अंतरापर्यंत वातावरण साचलेलं आहे, ठीक आहे. वातावरण आपण काय म्हणतो की या वातावरणामध्ये काय, याला आपण वातावरण म्हणतो. आणि या वातावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर मध्ये आपल्याला गॅसेस म्हणजे वायू हे दिसतात, ठीक आहे. या वायूंचा आपल्या आयुष्यावर फारसा म्हणजे खूप परिणाम होतो. या वायूमुळे आपलं जीवन इथे सुरळीत असतं. यामध्ये आपण असं म्हणतो की ऑक्सिजन, फक्त ऑक्सिजनच नाही, अन्य वायू देखील आपापलं काम आपापल्या पद्धतीने करत असतात आणि पृथ्वीच्या भूतलावर जी जीवसृष्टी आहे त्याचे जतन करत असतात. तर हा जो वातावरण आहे, हा वातावरण आपल्याला असं दिसते की विविध थरांनी बनलेला आहे, विविध थरांनी बनलेला आहे, ठीक आहे ना. म्हणजे असं आपण बघितलं तर हे असे लेयर्स आपल्याला दिसते, असे लेयर्स वातावरणाचे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर हे जे लेयर्स आहेत, या लेयर्सचे नावं वेगळे आहेत, यांचे कार्य वेगळे आहेत, यांच्यामध्ये असलेला तापमान वेगवेगळा सापडतो आपल्याला, त्यांच्यामध्ये असलेली हवेची घनता आपल्याला कमी जास्त प्रमाणात होताना दिसते, ठीक आहे. तापमानाचा फरक कुठल्या लेयरमध्ये तापमान जास्ती आहे तर कुठे तापमान काय आहे, कमी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या वातावरणात पाहायला मिळतात, ठीक आहे. सूर्यापासून येणाऱ्या घातक किरणांचं संरक्षण करणारे जे आवरण आपल्या पृथ्वीभोवती आहे म्हणजे ओझोन लेअर, ते सुद्धा या वातावरणामध्येच आपल्याला सापडतं. म्हणजे एकंदरीत असं म्हणूया की ह्या वातावरणाच्या अस्तित्वामुळे आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी सुरळीत चालू आहे. ओके, तर हे वातावरणाचे थर आपण बघूया. यावर परीक्षेत प्रश्न विचारलेले सुद्धा आहेत, ठीक आहे. तर यामध्ये जे वातावरणाचे थर आहेत विद्यार्थ्यांनो, त्या थरांचे नाव असे आहेत. तपांबर पहिला थर जो आहे तो आहे तपांबर. हे नावं थोडे असे बरबर वगैरे नावं राहतील, त्यांचे इंग्लिशमध्ये नावं नंतर लिहून देतो. तपांबर म्हणजे ट्रोपोस्फियर. यानंतर आहे स्थितांबर. म्हणजे आपण हे लेयरचे नाव लिहित कसे आहात विद्यार्थ्यांनो, आपण खालून वरच्या दिशेने चालू, ठीक आहे ना. तर हा जो पहिला लेयर दिसेल तो आहे तपांबर, दुसरा स्थितांबर, तिसरा आहे मध्यांबर, तिसरा आहे मध्यांबर. खालून वरती, खालून वरती, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वरती चालू आहे आपण. तर ट्रोपोस्फियर, सेकंड आहे स्टार्टोस्फियर, थर्ड आहे मेझोस्फियर, मग आहे उष्मांबर, चौथं येतं उष्मांबर, आणि पाचवं येतं बाह्यांबर. उष्मांबर म्हणजे थर्मोस्फियर आणि त्यानंतर बाह्यांबर म्हणजे एक्झोस्फियर. असे हे वेगवेगळे थर वातावरणामध्ये अस्तित्वात असतात. तर या थरांचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे, ठीक आहे.
तर मी वन बाय वन एक एक थर तुम्हाला समजावून सांगतो थोडक्यात, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड या अँगलने मी समजवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर सर्वप्रथम येईल तपांबर. सर्वप्रथम येईल तपांबर. त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये ट्रोपोस्फियर. त्याचं नाव काय विद्यार्थ्यांनो? ट्रोपोस्फियर. ट्रोपोस्फियर म्हणजे तपांबर. ठीक आहे. आता हा जो तपांबर आहे म्हणजे हा पृथ्वी, ही समजा आपली अर्थ पृथ्वी आहे आपली. तर पृथ्वीवर, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सर्वात प्रथम येणारा जो थर आहे त्यालाच आपण काय म्हणतो? तपांबर म्हणजे ट्रोपोस्फियर. हा पहिलाच थर आपला तपांबर असतो. याची उंची साधारणपणे, उंची म्हणजे कुठपासून विद्यार्थ्यांना? उंची पृष्ठभागापासून, उंची अंदाजे 13 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दिसतं. म्हणजे पृष्ठभागावरून आपण बरोबर गेलो तर 13 किलोमीटर पर्यंत गेल्यानंतर आपल्याला जो कोणताही थर सापडेल तो आपला तपांबर राहील. ठीक आहे. अच्छा, आता आपल्याला हे माहिती आहे की ही पृथ्वी जी आहे, ही पृथ्वी एक्झॅक्टली गोल नाही. पृथ्वी कशी आहे? थोडीशी चापट झालेली, अंडाकृती आहे, ओव्हल शेप आहे. पृथ्वी जेव्हा अस्तित्वात आली होती तेव्हा ती नो डाऊट स्पेरिकलच होती, पण सततच्या परिवलनामुळे, सततच्या फिरण्यामुळे, स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यामुळे काय झालं? पृथ्वी बघा, पृथ्वीचा अक्ष असा असतो, हा अक्ष है ना. तर हा पृथ्वी स्वतःभोवती गरगर घिरक्या मारत आहे करोडो वर्षापासून. तर हिचा मध्यभाग काहीसा फुगीर झाला. आपल्याला असं दिसते की हा विषुववृत्ता नजीकचा भाग जो आहे हा काय आपल्याला दिसते की हा फुगीर झालेला, ओव्हल शेप झालेला है ना. तर या शेपमुळे काय झालं की जर आम्ही वातावरणाचा हा थर तपांबर बघितला तर हा ध्रुवावर, म्हणजे याचा आपल्याला असं दिसेल की हा तपांबर जो आहे हा जर आपण घेतला तर हा काहीसा असा थर आहे. म्हणजे आपल्याला दिसते की ध्रुवावर एवढा दिसतोय तर विषुववृत्तावर एवढ्या लेवलवर दिसतो. म्हणजे या तपांबराची जी उंची आहे ती ध्रुवावर वेगळी दिसते आणि विषुववृत्ताजवळ वेगळी दिसते. तर साधारणपणे ध्रुवावर म्हणजे पोल्सवर ध्रुवावर हा 8 किलोमीटरच्या आसपास दिसतो याची उंची. तर विषुववृत्तावर याची उंची 16 किलोमीटरच्या आसपास, म्हणजे ऑलमोस्ट डबलच दिसते. ठीक आहे. तर हे पृथ्वीचे हे का बरं असं झालं? तर हा जो शेप आहे ना, हा शेप पृथ्वीचा असा आहे. पृथ्वीवर सूर्यकिरण सरळ पडतात. सूर्यकिरण सरळ पडत असल्यामुळे तिथे उष्णता जास्त असते. ओके. ध्रुवांवर उष्णता कमी असते. उष्णता जास्ती असेल तर तिथे जो हवेचा दाब असतो हा फ्लक्च्युएट होत असतो है ना. जास्त घनत्व असलेली हवा खाली येत असते, कमी घनत्व असलेली हवा वरती जात असते. या सगळ्या भानगडींमुळे विषुववृत्तावर त्याची जाडी किंवा त्याची उंची आम्हाला 16 किलोमीटर दिसते. तर आम्ही ध्रुवावर जर पाहिलं तर ते 8 किलोमीटरच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळते. तर आपण त्यामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत वन लाईनर, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगून देतो. ओके. म्हणजे हा टॉपिक आपला उद्यापर्यंत उरलेलं जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत बघा. टॉपिक संदर्भात बघितलं तर आपले टॉपिक जे असतात मोठे चॅप्टर्स, ते चॅप्टर्स सगळे झालेले आहेत. आता मी छोटे मोठे टॉपिक्स तुम्हाला सांगतो आहे जे काही एक्झाम ओरिएंटेड आहे. ओके. आता हा जो टॉपिक आहे याला आपण संकीर्ण रसायनशास्त्र म्हटलं होतं. याच्यामध्ये आणखी काही मोठ्या गोष्टी नाही आहेत,
की ज्यांना आपण शिकलं पाहिजे असं खूप डिटेलमध्ये. आता जे काही राहतील त्या वन लायनर गोष्टी राहतील. ओके, तर त्या वन लायनर गोष्टीमध्ये जेवढं सांगितलं जातं तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मी हा टॉपिक स्किप करणार होतो, पण तुम्ही रिक्वेस्ट केली म्हणूनच आपण हा टॉपिक घेत होतो, मिसलेनियस केमिस्ट्री. अदरवाईज हा टॉपिक तुम्ही स्वतः सुद्धा प्रिपेअर करू शकता. ओके ना. तर हा स्पेशल वातावरण तर तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये झालेलं आहे. आता याबद्दल आपण बोलू नये. मी काहीतरी तुम्हाला दुसरं सांगतो विद्यार्थी. बघा, आता शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे टॉपिक्स नाही उरले आता, तर मी जे जे आठवतं ते तुम्हाला सांगतो, पण ते सगळं एक्झाम ओरिएंटेडच आहे. तर बघा, आता बघूया आपण पॉलिमर. त्याला आपण बहुवारिके असं म्हणतो. ठीक आहे. आता हे जे पॉलिमर्स आहेत बघा, पॉलिमर हा टॉपिक तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये बघा, तो खूप डिटेल टॉपिक आहे, पण हा आपण डिटेल नाही घ्यायचा, आपण MPSCच्या दृष्टीनेच बघणार आहोत. तर पॉलिमर जे असतात विद्यार्थ्यांना, यामध्ये आपल्याला दिसतं की असे युनिट्स, हे काय आहे, हे काही रेणू आहेत ना, हे विशिष्ट कार्बनी पदार्थाने बनलेले रेणू आहेत. हे रेणू जेव्हा एकमेकांना असे कनेक्ट होतात आणि अशी लॉंग चेन बनते. आता हे रेणू कशाचे असतात, तर कार्बनचे जे संयुग आहेत त्यापासून बनलेले रेणू असतात. ओके, हे बघा, खास करून आजकालच्या युगामध्ये आपण प्लास्टिक खूप बघतो. हे प्लास्टिक जे आहे हे ॲक्च्युअलमध्ये काय, प्लास्टिक म्हणा किंवा पॉलिमर्स म्हणतो आपण किंवा फायबर्स म्हणतो, हे पदार्थ वजनाने हलके, ओके, एक प्रकारे टिकाऊही म्हणू शकतो. वातावरणाला जरी घातक असतील, पण यांचा उपयोग आपण भरपूर ठिकाणी करू शकतो. म्हणजे यांच्यामधला जो एक प्रॉपर्टी आहे की हे डिग्रेड होत नाही. डिग्रेड होत नाही म्हणजे असं म्हणतात ना की प्लास्टिकला जर आपण 1000 वर्ष जमिनीमध्ये पुरून ठेवलं तरी 1000 वर्षानंतरही त्याला काढलं तर तो तसाच दिसेल, म्हणजे त्यामध्ये बदल आलेला दिसणार नाही. यामध्ये आपण दुसरं ऑर्गॅनिक गोष्टी बघा, तुम्ही लाकूड घ्या, माणसांचे हाडं घ्या, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी डिकम्पोज पावतात, पण हा प्लास्टिक किंवा पॉलिमर्स हे जे काही आहे हे डिकम्पोज होत नाही, है ना. तर हा घातक आहे वातावरणासाठी, पण हा दुसऱ्या अँगलने विचार केला तर हा आपल्यासाठी फायदेमंद आहे. एक तर हा काय असतो की हा एक मिनिट विचार, यामध्ये आपल्याला असं दिसतं की हे जे पदार्थ आहेत हे स्वस्त, टिकाऊ, हलके असे असल्यामुळे काय होतं की आपल्याला यांना दुसऱ्या कार्यात आपण यांचा उपयोग करू शकतो. मग हे पॉलिमर किंवा पॉलिथिन जे काही आपण म्हणतो, यांना आपण काय म्हणायचं, तर हे कार्बन संयुगाने बनलेले जे रेणू आहेत, या रेणूंची अशी लांब चेन तयार होऊ शकते. कार्बनचे मोठे रेणू, आपल्याला माहिती आहे कार्बनचे मोठे रेणू एकमेकांना जुळून अशी एक लॉंग चेन तयार करू शकतात. तसंही आपण कार्बन बाबतीत पाहिलंच होतं की कार्बनचे अणूंमध्ये एक कॅटेनेशन प्रॉपर्टी असते, कॅटेनेशन गुणधर्म असते. तर त्या गुणधर्मानुसार हे रेणू एकमेकांना जुळतात आणि एक लॉंग चेन बनवतात. त्या लॉंग चेनला आपण काय म्हणतो, पॉलिमर असं म्हणतो. ठीक आहे, बहुवारिके असं म्हणतो. तर आता निसर्गामध्ये आपल्याला काही नैसर्गिक बहुवारिके मिळतात. तर नैसर्गिक बहुवारिके म्हणजे काय, तर जे आपल्याला नॅचरली निसर्गात सापडतात. तर नॅचरली निसर्गात सापडणारे बहुवारिके म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल सेल्युलोज, हे ऐकलं असेल तुम्ही. हा पण एक बहुवारिक आहे, हा पण एक पॉलिमर आहे जो आपल्याला निसर्गात आढळतो. ओके, सेल्युलोज बद्दल तुम्ही बायोलॉजी मध्ये शिकले असाल.
ओके, ठीक आहे ठीक आहे. तसंच तुम्हाला रेशम किंवा लोकर म्हणा, रेशम लोकर हे सुद्धा एका विशिष्ट प्रकारचे बहुवारिके आहेत आणि हे बहुवारिके आपल्याला निसर्गाकडून मिळणारे बहुवारिके. पण बघा, हे निसर्गाकडून बहुवारिके जे मिळतात ते आपल्या वातावरणासाठी घातक नाही, पण जे कृत्रिम बहुवारिके आहेत, कोणते कृत्रिम, हे जे कृत्रिम बहुवारिके आहेत हे निसर्गासाठी घातक आहे. जसे की तुम्हाला माहितीच आहे पॉलिथिन, टेफ्लॉन. पॉलिथिन तर माहिती आहे, टेफ्लॉन माहिती आहे का विद्यार्थ्यांना तुम्हाला? टेफ्लॉन म्हटलं तर हे जेव्हा आपण नवीन गाडी घेतो तर नवीन गाडीवर ते पॉलिश करतात टेफ्लॉनचं. ते टेफ्लॉनचं पॉलिश केल्यामुळे दोन फायदे होतात. कोणता फायदा? एक तर गाडीच्या कलर, जो काही कलर असेल त्याच्यामध्ये चकाकी येते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर गाडीवर स्क्रॅचेस पडल्या तर पहिले त्या टेफ्लॉन लेअरला स्क्रॅचेस पडतात, म्हणजे आपला गाडीचा मूळ कलर अबाधित राहतो, म्हणजे तो ॲज इट इज राहतो. तर हा टेफ्लॉन आहे. किंवा नायलॉन. नायलॉन तुम्ही ऐकलं असेल, नायलॉनचे रस्सी वगैरे असते जे आपण धागे बघतो नायलॉनचे, तर हे नायलॉनचे धागे मजबूती देतात आपल्याला आणि टिकाऊ सुद्धा असतात. तर हे नायलॉन. आणि तसंच पीव्हीसी. पीव्हीसी हे जे आहे, पीव्हीसी म्हणजे एक स्पेशल पॉलिमर आहे, जो पॉलिमर आपल्याला हार्ड प्लास्टिकच्या स्वरूपात मिळतं, आणि ते हार्ड प्लास्टिक आपण सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी किंवा पाईप्सचा वापर व्हावा म्हणून आपण जास्तीत करतो. तर हे कृत्रिम बहुवारिके आहे आणि हे बहुवारिके याच पद्धतीने बनतात. ओके, आणि यांचा उपयोग आपण आपल्या लाईफमध्ये करतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की या अगोदर आपण जे नळाचे पाईप वापरायचो, त्या नळाचे पाईपांना गंज लागायचं काही वेळानं. ओके, आता त्या जागी पीव्हीसीचे पाईप्स वापरतात. तर ते पीव्हीसीचे पाईप्स काय असते, त्यांना गंज लागत नाही आणि ते खूप वर्षापर्यंत टिकून राहतात. ओके, दुसरी गोष्ट हे आहे की त्यांना त्यांची स्ट्रेंथ म्हणजे कोणती? क्रशिंग स्ट्रेंथ. म्हणजे त्यांना क्रश केलं तर ते तेवढे स्टँड नाही करू शकत, पण अदरवाईज ते जमिनीमध्ये किंवा जमिनीच्या बाहेर वर्षोनवर्षे टिकून राहू शकतं. हे यांच्यामध्ये असलेली स्पेशालिटी आहे. बघा, पीव्हीसी किंवा पॉलिस्टर यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट, पीव्हीसी म्हणा किंवा पॉलिस्टर. पॉलिस्टर वगैरे तुम्ही ऐकलं असेल, पॉलिस्टर, टेरिकॉट हे जे आहेत नायलॉन टाईपचे, यांचे हे कापड सुद्धा वापरले जातात. तर हे जे पॉलिस्टर असतात यांना आपण उष्मामृदू, यांना की नाही उष्मामृदू म्हणजे थर्मोप्लास्टिक, थर्मोप्लास्टिक सुद्धा म्हणतो पीव्हीसीला, किंवा पॉलिस्टर यासारख्या पदार्थांना आपण उष्मामृदू म्हणजे थर्मोप्लास्टिक सुद्धा म्हणतो. ठीक आहे, म्हणजे या प्लास्टिकचा वापर आपण पुन्हा पुन्हा करू शकतो. ओके, या प्लास्टिकला आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. ओके, आता बघा इथे सगळे वन लाइनर आयटम्स आहेत. तर वन लाइनर आयटम्स मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो. थर्माकोल बनवण्यासाठी, थर्माकोल हा पदार्थ तुम्ही बघितला असेल. थर्माकोल आपण कशासाठी वापरतो विद्यार्थ्यांना? हा थर्माकोल काही वस्तू बनवण्यासाठी वापरतो, ते तर वेगळी गोष्ट सोडा है ना. याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, पण त्याला त्या स्ट्रेंथला आणण्यासाठी त्याच्यामध्ये तेवढी जाडी ठेवावी लागते. हा एक इन्सुलेटर म्हणून खूप वापरला जातो. इन्सुलेटर म्हणून याचा वापर खूप होतो.
याच्या थ्रू हीट पास होत नाही. म्हणजे सपोज करा ही थर्माकोलची शीट आहे आणि या ठिकाणी उष्णता आहे, हीट आहे, तर ही उष्णता थर्माकोल फांदून बाहेर जाऊ शकणार नाही. तर हा थर्माकोल हीट रेजिस्टन्स म्हणून वापरला जातो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे तर इम्पॉर्टंट आहेच, तिसरी गोष्ट, हा थर्माकोल कुशनिंग इफेक्ट साठी सुद्धा वापरला जातो. कुशनिंग इफेक्ट म्हणजे कसं की जे नाजूक वस्तू असतात, जसे खास करून इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसला जेव्हा पॅकिंग केलं जाते तर त्यांना इजा होऊ नये म्हणून थर्माकोल ॲज अ कुशनिंग इफेक्टसाठी वापरला जातो. तर हा जो थर्माकोल आहे यातला बनवण्यासाठी पॉलिस्टायरीनचा उपयोग होतो. याला बनवण्यासाठी पॉलिस्टायरीनचा उपयोग केला जातो. ओके, हे सगळे पॉलिमर्सच आहेत ना, हे बहुबारिकाबद्दलच आपण बघतोय. ओके ओके. टेफ्लॉनचा उपयोग नॉनस्टिक म्हणून केला जातो. टेफ्लॉनचा उपयोग नॉनस्टिक म्हणजे हे तुम्हाला कळलं असेल की आजकाल जे युटेन्सिल्स म्हणजे आपण किचन मधले जे भांडे वापरतो त्यांना बघा तिथे ऑइलचा वापर कमी व्हावा किंवा ऑइल भांड्यांना चिटकून राहू नये याच्यासाठी आपण काय करतो, एक विशिष्ट प्रकारचे नॉनस्टिक भांडे वापरतो. ते जे नॉनस्टिक भांडे आहेत त्या नॉनस्टिक भांड्यांवर ते भांड्यांचं मेटल तर असते तेच, पण त्याच्यावर टेफ्लॉनची कोटिंग चढवली जाते. टेफ्लॉन हा थर्मली डॅमेज होत नाही पुष्कळ लेवलच्या टेम्परेचरपर्यंत, आणि जे ऑइलचा उपयोग केला जातो त्या ऑइलला भांड्यांना स्टिक होण्यासाठी जागा सापडत नाही. म्हणजे टेफ्लॉन कोटेड भांडे इझिली वॉश केले जाऊ शकतात. ओके. नायलॉन जे आहे, नायलॉन एक पॉलिमरच आहे. त्याचे दोन प्रकार आहेत विद्यार्थी. नायलॉनचे दोन प्रकार आहेत. नायलॉनचे दोन प्रकार कोणते कोणते? तर नायलॉनचा पहिला प्रकार येतो नायलॉन 6.66 म्हणतात त्याला नायलॉन 66 पण म्हणतो आपण. हा नायलॉन 66 काय, याचं हे नाव लक्षात ठेवा, हा पॉलीअमाइड हे बघा, हे आता नाव तुम्ही पाठच करायचे, कारण बघा हे 12वीचे केमिस्ट्री मधले नाव आहे, तर तुम्हाला यांना लर्नच करावं लागेल. कारण आपलं पुष्कळ ज्यांचं 12वी मध्ये सायन्स होतं त्यांना हे नावं आठवत असतील, पण ज्यांचं सायन्स नव्हतं त्यांना हे नावं थोडेसे जड पडतील. तर तुम्ही यांना फक्त असं लर्न करून ठेवा. याला काय म्हणतो आपण? पॉलीअमाइड म्हणतो. ओके. आणि नायलॉन 6 सेकंड याचा आहे नायलॉन 6. हा जो नायलॉन 6 आहे विद्यार्थ्यांनो, नायलॉन 6 कॅप्रोलॅक्टम याला आपण मिळवतो कॅप्रोलॅक्टम यापासून बनवला जातो. नायलॉन 66 हा पॉलीअमाइड आहे आणि नायलॉन 6 हा कॅप्रोलॅक्टम पासून बनवला जातो. ओके ओके. टेरिकॉट जो आहे, टेरिकॉट, आता हा टेरिकॉट हा एक फॅब्रिक आहे विद्यार्थ्यांना. फॅब्रिक म्हणजे काय की याला आपण कापड बनवण्यासाठी, कापडाचा उपयोग करण्यासाठी याला वापरतो. म्हणजे बघा जे आपल्या देशात पहिले कॉटन इंडस्ट्रीज, कॉटनच्या खूप मिल्स होत्या. तुम्ही हिस्ट्रीमध्ये वाचलं असेल की आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या काळांपासून कॉटनच्या मिल्स खूप चालायच्या. त्या कॉटनच्या मिल्स नंतर कालांतराने काय झाल्या की हळूहळू बंद व्हायला लागल्या, कारण त्या लॉसेसमध्ये जात होत्या.
तर त्या लॉसेसमध्ये जाण्याच्या मागचं रिझन हे होतं, सर्वप्रथम रिझन की त्याला टेरिकॉट याची कॉम्पिटिशन करावी लागत होती. कारण त्या अगोदर आम्ही सगळे कॉटन वापरायचो, पण त्यानंतर टेरिकॉटचं इन्व्हेन्शन झालं. तर टेरिकॉटच्या इन्व्हेन्शन नंतर काय दिसते आपल्याला की टेरिकॉट हा हलका फुलका कपडा आणि स्वस्त मिळायला लागला, म्हणून टेरिकॉटने कॉटनला रिप्लेस केलं. ओके, कॉटन महागडा, आजही बघाल तो तुम्ही कॉटन महागडाच पडतो, पण टेरिकॉट स्वस्त मिळतो. ओके, पण कॉटनचे आपले स्वतःचे वेगळे फायदे आहेत आणि आजकाल कॉटनकडे पुन्हा आपल्याला लोक येताना दिसतात. तर याचं आपल्याला पॉलिस्टर प्लस कॉटन, पॉलिस्टर प्लस कॉटन मिळून टेरिकॉट बनते. याला टेरिकॉट म्हणते. हे बघा, तुम्ही जेव्हा कधी शर्ट वगैरे घ्यायला गेले असेल तर त्या दुकानदार तेव्हा तुम्हाला म्हणाला असेल की हे या शर्टमध्ये 100% कॉटन. 100% कॉटन तो का म्हणतो, तर तो 100% कॉटन या बाबतीत म्हणतो. जर 100% कॉटन आहे म्हणजे तो प्युअरली कॉटनचा शर्ट आहे. पण जर तो 100% कॉटन नसेल तर त्यामध्ये कॉटनचा काही पर्सेंटेज असेल आणि मग पॉलिस्टरचा काही पर्सेंटेज असेल. तर असं मिळून तो टेरिकॉटने बनलेला असतो. ठीक आहे, व्हेरी गुड. हा जो रेफ्रॉन आहे विद्यार्थी, रेफ्रॉन हा रिलायन्स कंपनीने तयार केलेला एक फॅब्रिक आहे, लक्षात ठेवायचं. काय, रेफ्रॉन हा रिलायन्स कंपनीने तयार केलेला एक फॅब्रिक आहे. ठीक आहे, तर हे जेवढं सांगितलं तेवढे तुम्ही लक्षात ठेवलं तर इनफ आहे. एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड? याच्यात अंडरस्टँड करण्यासारखं काही नाही. ठीक आहे, यानंतर थोडं रबर बद्दल बघूया. रबर तुम्हाला माहिती आहे, रबरचे पुन्हा 2 प्रकार आहेत. एक आहे नैसर्गिक रबर, हा जो नैसर्गिक रबर आहे हा आपल्याला वनस्पतीपासून मिळतो. ठीक आहे ना, वनस्पतीपासून मिळतो. वनस्पतीपासून मिळतो. ठीक आहे, रबर जो असतो, हे जे नैसर्गिक रबर आहे तो आयसोप्रोपेनचे पॉलिमर आहे. हे नैसर्गिक रबर आयसोप्रोपेन चे पॉलिमर. तुम्हाला आयसोप्रोपेन आठवत असेल, आयसोप्रोपेन आपण जेव्हा हे शिकलो होतो, प्रोपेन म्हणजे किती कार्बन आठवत असेल तुम्हाला, है ना? मिथेन, इथेन, ब्युटेन, है ना, प्रोपेन, हे सगळे आपण शिकलो. तर हा आयसोप्रोपेन चे एक पॉलिमर म्हणजे रबर आहे. कोणतं? नैसर्गिक वाला. ओके, आणखी एक नोट की टायरचे जे रबर असतात, टायरचे रबर बनवण्यासाठी आपण काय करतो, तर आपण 5% सल्फरचा वापर करतो. टायरचे रबर बनवण्यासाठी सल्फरचा वापर करतो. सल्फरचा वापर याच्यासाठी केला जातो की त्यामध्ये काय येते, स्ट्रेंथ येते. म्हणजे रबरची जी क्वालिटी आहे तिथे क्वालिटी राहतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यामध्ये काय येते, स्ट्रेंथ येते विद्यार्थी. आता जो कृत्रिम रबर आहे,
हा जो कृत्रिम रबर आहे विद्यार्थ्यांनो, हा कृत्रिम रबर ब्युटाझाईन पासून बनवला जातो, है ना? ब्युटाझाईन पासून बनवला जातो. ब्युटाझाईन पासून बनवला जातो. ओके. आता यामध्ये जसे काही वस्तू आहेत, जसे बघा की बेल्ट, वायसर, ओके, रबरी नळी, जी गॅसची वगैरे नळी असते ना, यांचा वापर यांना बनवण्यासाठी निओप्रेन, बघा निओप्रेन, निओप्रेन, हा निओप्रेन रबर हा घरगुती वापराच्या वस्तू म्हणजे जसा पट्टा घेऊन घ्या, बेल्ट इथून इथे बेल्ट बनवण्यासाठी, किंवा वायसर तुम्हाला माहिती असेल, वायसर बनवण्यासाठी, किंवा पाईप बनवण्यासाठी. पाईप म्हणजे जे फ्लेक्झिबल पाईप असतात त्यांना बनवण्यासाठी आपण निओप्रेन हा रबर वापरतो, आणि हा एक कृत्रिम रबर आहे. ठीक आहे. बुनाएन हा एक रबर आहे. बुनाएन हा एक रबर आहे. याला आपण ऑइल सील बनवण्यासाठी, ऑइल सील म्हणजे काय? ज्या डब्यामध्ये ऑइल वगैरे भरतो त्याला जे सील करण्यासाठी, की ते डब्बा हलल्यामुळे त्यांच्यामध्ये सांडू नये, ऑइलचा तिथे प्रवाह होऊ नये, म्हणजे झाकणासोबत या सीलला वापरतो आपण. तो बुनाएन नावाचा हा रबर आहे. ओके. याला टँक लाइनिंग साठी सुद्धा आपण वापरतो. ठीक आहे. यस विद्यार्थ्यांनो, एवढं कळलं. नैसर्गिक रबर, नैसर्गिक नाही, नैसर्गिक आणि कृत्रिम रबर दोन्ही आपण पाहिले. जेवढं सांगितलं तेवढंच लक्षात ठेवायचं. हा, येस. बरं, वातावरणामध्ये जे वायू आहेत त्या वायूंचे मध्ये खास करके म्हणजे असं समजा मी तुम्हाला हे विचारतोय की जे आपले राजवायू आहेत त्यांचे उपयोग माहिती आहेत का विद्यार्थ्यांना? तुम्हाला राजवायूंचे उपयोग माहिती आहेत की ते सांगू? राजवायूंचे उपयोग सांगू तुम्हाला? ओके, चला राजवायूंचे उपयोग बघूया आपण. तर जसा फर्स्ट घेऊया आपण हेलियम. हेलियम हा सगळ्यात पहिला राजवायू आहे. ओके. हेलियमला आपण कमी तापमान मिळवण्यासाठी वापरतो. कमी तापमान मिळवण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे इनडायरेक्टली असं तुम्ही म्हणा की या वायूला आपण कूलंट म्हणून वापरू शकतो. कूलिंग इफेक्ट आणण्याकरता हिलियमचा वापर केला जातो. तसाच हा वायू हलका असल्यामुळे याला जसं फॉर एक्झाम्पल जसे हे जे फुगे असतात ना, गॅस फुगे म्हणतो बघा तुम्ही, गॅस फुगे आपण बघतो ना,
ह्या गॅस फुगे जे असतात यामध्ये हायड्रोजन भरलं जायचं, पण हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजनची एक प्रॉब्लेम आहे. हायड्रोजनची प्रॉब्लेम ही आहे की हा हायड्रोजन ज्वलनशील पदार्थ आहे. अच्छा, तो हलका असल्यामुळे गॅस फुग्यामध्ये जेव्हा त्या हायड्रोजनला भरला जातो तर तो हवेत असा तरंगत असतो. आता त्याच्यावर गव्हर्नमेंटने बॅन आणलं. मग आता आम्हाला जेव्हा गॅस फुग्यांमध्ये हवा भरायची असते तर आपण हिलियम वायू त्यामध्ये भरतो. हिलियम याच्यासाठी भरतो कारण हिलियमचा सुद्धा वजन हलका आहे ना. यांचं वजन हलकं राहण्यामागचं रिझन काय आहे की यांचे अणू, हायड्रोजनचा अणु म्हणजे एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. तो हिलियमचा अणू त्याच्यामध्ये 2 प्रोटॉन आणि 2 इलेक्ट्रॉन. ओके, तर हा सगळ्यात हलका, त्याच्यापेक्षा भारी, पण हा सुद्धा काय प्रकारे हलकाच आहे. तर हिलियमचा वापर इथे केला जातो. पण मेन म्हणजे इंडस्ट्रियल यूज साठी याचा काय उपयोग आहे, कमी तापमान मिळवण्यासाठी. त्यानंतर हे जे विमानांमध्ये इंजिन मध्ये सुद्धा हिलियम वापरला जातो. ओके, विमानाच्या इंजिन मध्ये सुद्धा हिलियम वापरला जातो. हा जो निऑन आहे, सेकंड निऑन, हा निऑन जो वायू आहे हा सुद्धा एक राजवायू आहे आणि याचा वापर आपण जाहिराती साठी असलेल्या दिव्यांमध्ये वापरतो. जाहिरातीसाठी असलेल्या दिव्यांमध्ये. आता जाहिरातीसाठी म्हणजे कसं, तर तुम्ही बघा बोर्ड, पुष्कळशा दुकानांमध्ये जे नाव काही लिहायचं असेल है ना, नाव लिहायचं असेल, जसं सपोज करा ओके, हे एक नाव आहे दुकानाचं, तर हे दुकानामध्ये हे जे नाव आहे ते नाव पाईपद्वारे लिहितात, पाईपद्वारे. आणि ह्या पाईपमध्ये निऑन गॅस असते आणि ते निऑन गॅस काय होते, ते निऑन गॅस वेगवेगळ्या प्रकारचा लाईट येते जेव्हा त्याला इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, त्याचं आयनायझेशन होते आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाशमय लाईट्स याच्यामधनं पडताना दिसतात है ना. तर निऑन आपल्याला दिसते की जाहिरातीसाठी दिव्यांवर वापर केला जातो. ओके, अरेगॉन जो आहे, अरेगॉन याला आपण जनरली बल्ब मध्ये वापरतो विद्यार्थी, ठीक आहे ना. अरेगॉन जो आहे हा विजेच्या बल्ब मध्ये वापरला जातो. विजेच्या बल्ब मध्ये वापरला जातो, ठीक आहे. हे यांचे मेजर आपण उपयोग बघतोय, ठीक आहे. नेक्स्ट आहे क्रिप्टॉन. क्रिप्टॉन हा पण एक राजवायू आहे. ओके, नोबल गॅस आहे. याला आपण फ्लोरोसंट पाईप मध्ये वापरतो. फ्लोरोसंट मटेरियल म्हणजे तुम्ही हे बघा, ते काही असे जे कलर्स असतात ते खूप असे चमकतात. जे कलर असे खूपसे असे शायनिंग करतात त्यांना फ्लोरोसंट मटेरियल आपण म्हणतो. तर यांच्यापासून बनलेल्या पाईप मध्ये क्रिप्टॉनचा वापर केला जातो. आणि जो झेनॉन आहे, झेनॉन याचा वापर फोटोग्राफी मध्ये केला जातो. ठीक आहे. तर या प्रकारचे हे राजवायू आहेत, यांचे उपयोग आपण बघितले, ठीक आहे. आलं लक्षात स्टुडंट्स?
व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. उद्या आपला लास्ट क्लास राहील. उद्याचा लास्ट क्लास जो राहील त्या लास्ट क्लासमध्ये मला फिजिक्सचे काही 2-3 कन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत आणि केमिस्ट्रीचा एक हात गोष्ट आहे ती मी सांगेन. म्हणजे उद्या आपलं एंड अप. ठीक आहे सर. अच्छा, आणि परवापासनं म्हणजे मंडेपासनं आपण म्हणजे मी स्वतः या वेळेवर तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे. ओके, जे राज्यसेवा मेन्स किंवा कंबाईनच्या मेन्समध्ये जे इंग्लिश येतं ते इंग्लिश आपल्याला घ्यायचं आहे. आता माझे जे विषय आहेत विद्यार्थ्यांनो, म्हणजे तुम्ही म्हणाल की मीच इंग्लिश, तर ते इंग्लिश म्हणजे माझा स्पेशल सब्जेक्ट आहे. माझा इंग्लिशमध्ये स्वतः MA केला आहे, कारण ते इंग्लिशमध्ये माझी आवड आहे. ते इंग्लिशमध्ये MA केला आहे. आता मी त्यामध्ये इंग्लिश लिटरेचरमध्ये PhD पण करतो आहे. काम हळूहळू सुरू आहे, पण सुरू आहे. तर इंग्लिश हा मेन सब्जेक्ट आहे माझा. तर तुम्ही इंग्लिशच्या क्लासमध्ये नक्की हजर राहायचं. ओके, कारण तुम्हाला या इंग्लिशच्या क्लासमध्ये अशा पुष्कळशा गोष्टी मिळतील की ज्या गोष्टी तुम्हाला या अगोदर तुम्ही जर इंग्लिशचा क्लास केला असेल कुठे तर त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळाल्या नसतील. कारण आता मी ऑलमोस्ट मला शिकून 20 वर्ष होऊन गेले आहेत. त्यापैकी 11 वर्ष मी कॉम्पिटिटिव्ह फील्डमध्ये शिकवतो है ना. तर इंग्लिशचा क्लासचा तुम्ही आस्वाद नक्की घ्यायचा आहे. ओके, आणि जे मित्र तुमचे जॉईन होत नाही आहेत, जे मित्र मैत्रिणी तुमचे आपल्यासोबत उपस्थित नाही आहेत, त्यांनाही रिक्वेस्ट करा की त्यांनी सुद्धा ॲटलिस्ट इंग्लिशचं स्टार्टिंगपासनं काही जे चॅप्टर्स आहेत, जे चॅप्टर्स तुम्हाला एक्झाममध्ये खूप व्यवस्थित हेल्प करतील, त्यासाठी तुम्ही प्रेझेंट राहायचं. ओके, तर तुम्ही तेही काम करा. आता हे जे मी हा जो संकीर्ण रसायनशास्त्र आहे, तर तुम्हाला हे जे मी आता सांगितलं तर याच्यावरून तुम्हाला एवढं तर कळलं असेल की जर हे शिकवल्या गेलेही नसतं तरी हे तुम्हाला इझिली आलं असतं. ठीक आहे ना, कारण याच्यामध्ये असं काही शिकवण्याचा भाग नाही. उपयोग आहे, तो उपयोग मी सांगितले काय आणि तुम्ही पुस्तकातनं वाचले काय, ते दोन्ही गोष्टी ऑलमोस्ट इक्वल पडतात. अच्छा, याच्यापेक्षा डीप लेवलवर ते जात नाही है ना. आपल्याला उपयोगापर्यंतच त्याला किंवा नावं, त्यांचे टोपण नावं हे सगळे लक्षात ठेवायचे असतात. तर कुठल्याही एका पुस्तकामधनं जे संकीर्ण रसायनशास्त्र आहे ते असं सहज वाचून घ्यायचं, पाठही करण्याचा प्रयत्न नाही करायचा. वारंवार आपण जेव्हा ते वाचतो तेव्हा ते आपोआपच आपल्या लक्षात राहतं. म्हणजे पेपरमध्ये त्या रिलेटेड जेव्हा प्रश्न येतो तर तेव्हा तो प्रश्न आपल्याला ऑटोमॅटिक क्लिक होतो की कुठेतरी आपण वाचलेला आहे आणि त्यावरून आपण मग निष्कर्ष लावू शकतो. तर उद्या मी काही 2-3 गोष्टी तुम्हाला फिजिक्सच्या राहिलेल्या आहेत त्या सांगून देईन. आणि सेकंड, उद्या आपला सायन्सचा क्लास संपेल. तुम्हाला असं नाही आहे की सायन्स हा क्लास संपला म्हणून. सायन्सचा क्लास विद्यार्थ्यांनो ॲज सच कधीच संपणारा क्लास नाही आहे. यामध्ये जितकं तुम्ही शिकाल तितकं कमीच आहे, पण आपल्याला कुठंतरी येऊन थांबावं लागतं है ना. तर आपण उद्या थांबूया आणि त्यानंतर तुमची, आता असं म्हणतात ना इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, कोणती, द बॉल इज इन युअर कोर्ट. आता इथे आम्ही सायन्स शिकवलं तुम्हाला, आता द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजे काय, आता सायन्समध्ये तुम्हाला माहिती सगळं झालं, म्हणजे तुमचा फाउंडेशन एक बनला. आता जेव्हा तुम्ही सायन्सचा अभ्यास करायला जाल, खास करून फिजिक्स केमिस्ट्री, तर त्यामध्ये तुम्हाला एक चांगली गोष्ट काय होईल की तुम्ही जे वाचाल ते वाचत असताना तुम्हाला त्यातल्या गोष्टी कळायला लागतील. या अगोदर जेव्हा सायन्सचा क्लास नव्हते तुमचे, किंवा समजा तुम्ही जर 11वी-12वीचे सायन्सचे स्टुडंट नसाल तर तुम्हाला आपण जे कन्सेप्ट्स आपल्या क्लासेसमध्ये केले ते कन्सेप्ट समजायला खूप त्रास होत असेल. पण आता जेव्हा तुमचं फाउंडेशन बनलं आणि तुम्ही जर क्लासेस रेग्युलरली केले असतील, आता तुम्ही जेव्हा सायन्समधलं काही वाचायला हाती घ्याल तेव्हा ते नक्कीच तुम्हाला समजायला लागेल. तर हा क्लासचा हाच उपयोग आहे की आम्ही सायन्समध्ये येणाऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आता समर्थ झालो आहे. ओके, तर तुम्हाला हेच रिक्वेस्ट आहे की इथे अभ्यास एंड झाला असं नाही समजायचं, इथे अभ्यासाला खरी सुरुवात झाली असं समजायचं.
आता एक फाउंडेशन तुमचा बनला, त्या फाउंडेशनवर पुढची इमारत बनवणं हे तुमच्या हातात आहे वगैरे. मग कारण सायन्समध्ये भरपूर काही मटेरियल तुम्हाला सापडेल है ना. तर असं मी तुम्हाला एक आयडिया दिली. ओके. तरी पण जर तुम्हाला काही आवश्यकता पडली, कधीही कुठल्याही वेळेस असं होऊ शकतं की काही प्रश्न असतात की ज्यांची उत्तरं सापडत नाही. अशा वेळेस काय करायचं, माझ्याशी पर्सनली राहुल सरांकडून कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आणि माझ्याशी बोलणं करून घ्यायचं किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही मला तुमचे अभिप्राय कळवायचे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जर कधी इन फ्युचर काही डाऊट्स आले तर मी तिथे तुम्हाला हेल्प करायला रेडी राहील. ओके. कारण पुष्कळशे विद्यार्थी जे माझ्याद्वारे शिकवल्या गेले आहेत हे असे टेलिफोनिकली टचमध्ये असतात, तर तुम्ही सुद्धा राहावं. ओके. अशीच माझी इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला आलेल्या अडचणीचं समाधान करण्यास मलाही आवड निर्माण होईल. ओके. तर या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या विद्यार्थ्यांना. ओके. उद्याचा लास्ट क्लास राहील सायन्सचा. त्यानंतर आपण इंग्लिशला सुरुवात करणार आहोत. एक लक्षात घ्या, एक शेवटची गोष्ट सांगतो की माझं असं मत आहे की जो सब्जेक्ट, मी पण कॉम्पिटिटिव्ह फील्डचा खूप अभ्यास केलेला आहे. एक माझं ओपिनियन आहे, हे मी तुम्हाला कदाचित कॉम्प्रिहेन्शनच्या क्लासेसमध्ये सांगितलं असेल किंवा नाही सांगितलं असेल. माझं असं मत आहे की जो सब्जेक्ट सर्वांना येतो तो जर मलाही आला तर मी कुठलंही खास काम केलं नाही. जो सब्जेक्ट सर्वांना येतो है ना, मी कॉम्पिटिटिव्हच्या सब्जेक्टची, तुमच्या MPSCची गोष्ट करतो, जो सब्जेक्ट सर्वांना येतो तोच सब्जेक्ट मला पण आला तर मी असं काही खूपसं खास काम केलं नाही. म्हणजे सपोज करा हिस्ट्री त्यालाही जमतं मलाही जमतं, ॲडव्हान्टेज मिळणार. हिस्ट्री असा सब्जेक्ट आहे की तोही करून घेतो मी करून घेतो, त्याच्यात मला ॲडव्हान्टेज मिळणार नाही. असं नाही म्हणायचं म्हणजे की हिस्ट्री करायचंच नाही, हिस्ट्री तर करायचंच आहे आम्हाला. मला काय म्हणायचं की जो सब्जेक्ट सर्वांसाठी त्रासदायक आहे, त्याच्यावर मार्क घेणं कठीण होऊन जातं, असा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर जर मी महारत मिळवली, त्याच्यामध्ये मी एक्सपर्टाईज केलं स्वतःला, तर ते मी काहीतरी खास काम. आणि असा सब्जेक्ट तुम्हाला जितके सब्जेक्ट्स आहेत ना विद्यार्थ्यांना या कॉम्पिटिटिव्हच्या MPSCच्या याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की हा इंग्लिश सब्जेक्ट असा आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना फार जड जातो इंग्लिश सब्जेक्ट. ठीक आहे. असं नका समजू तुम्ही की ज्यांचं इंग्लिश मीडियममध्ये एज्युकेशन झालं त्यांना तो जमतो, त्यांना इंग्लिश बोलता येतं, पण करेक्ट यूज ऑफ ग्रामर, करेक्ट यूज ऑफ एव्हरीथिंग है ना, पुष्कळशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात परीक्षेत, त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांना सुद्धा माहिती नसतात. असा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. आणि हा मी बघितला आहे की इंग्लिशला पुष्कळ लोक घाबरतात कारण त्याच्यात वर्क खूप करावं लागतं. लँग्वेज शिकणं सगळ्यात कठीण काम. तर माझा तुम्हाला एकच म्हणणं आहे की जो सब्जेक्ट सर्वांना येतो तो तर मला आलाच पाहिजे, नो डाऊट, त्याच्यात मी काही खास नाही केलं. पण जो सब्जेक्ट मला म्हणजे दुसऱ्यांना करण्यास जड पडतो तो सब्जेक्ट जर मी तयार केला आणि त्याच्यावर मार्क कमवले तर नक्कीच मला दुसऱ्यापेक्षा जास्ती राहतील. 2 मार्क म्हणा, 4 मार्क म्हणा, असे जास्त पडतील. आणि हे जेव्हा मार्क्स तुम्हाला मेन्समध्ये जास्त पडतील तर तेव्हा त्याचा तुम्हाला इफेक्ट जाणवेल की जेव्हा एका मार्काने एक पोस्ट हुकते. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कधी बोललात तर तुम्हाला लक्षात येईल की इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आले पण 1 मार्क कमी पडला आणि त्यांना त्यांची पोस्ट मिळाली नाही. तर हा जो 1 मार्क 2 मार्कचा फरक असतो ना, हा शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला खूप कमी पडतो. तर इंग्लिश तुम्ही क्लासेस अटेंड करायचे आहेत, छानपैकी करायचे आहेत. मी एकदम 0 लेवलपासून शिकवेल. ओके. तर हा प्लॅनिंग मी तुम्हाला दिला. तर उद्या आपण सायन्स कंप्लीट करूया आणि परवापासून आपण इंग्लिश करूया. ओके. ओके. हो, परवापासून मंडेपासून विद्यार्थी. ओके. राईट फ्रॉम मंडे. ओके. थँक्यू माय डिअर स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच. आपण थांबूया इथे. एन्जॉय द स्टडीज. सी यू टुमॉरो. बाय बाय.